सांगली शहरातील गावभाग परिसर रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास घरगुती सिलेंडरच्या स्फोटाने हादरलाय। या स्फोटामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 अपार्टमेंटमधील खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर झालाय, तर 2 कारच्या काचांनाही तडे गेलेत। अचानक मोठा आवाज झाल्याने नागरिक, महिला, तरुण रस्त्यावर धावत सुटले होते। स्फोटाचा आवाज अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दलाचे जवान, शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या स्फोटात लाखो रुपयांचं नुकसान झालं असून जीवितहानी झालेली नाही। एका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये स्फोटाची घटना घडली। गावभाग परिसरात बावडेकर वाडाजवळ स्वकुल अपार्टमेंट आहे। त्याच्याच पाठीमागील बाजूला असलेल्या अपार्टमेंटमध्ये रवींद्र गोडसे हे पत्नी व मुलांसह राहतात। गोडसे यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे। गेले 20 वर्ष ते हा व्यवसाय करतात, त्यामुळे घरात केटरिंगसाठी लागणारी भांडी, ताटे, गॅस, सिलेंडर असं साहित्य होतं। सकाळी गोडसे दाम्पत्य कामानिमित्त घराबाहेर पडले। त्यांनी फ्लॅट बंद केला होता। सकाळी 10:30च्या सुमारास अचानक त्यांच्या फ्लॅटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला। स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूचा परिसर दणाणून गेलाय। नेमकं काय घडलं, आवाज कोठून आला हेच लोकांना कळलं नाही। नागरिक, महिला, तरुण घरातून बाहेर पडून रस्त्यावर धावत सुटले। आसपासच्या 2 ते 3 गल्ल्या स्फोटाच्या आवाजाने हादरल्या होत्या। गोडसे यांच्या फ्लॅटचं मोठं नुकसान झालंय। घरातील भांडी कुंडी अस्ताव्यस्त पडली होती। फ्लॅटचा बाहेरील दरवाजा, आतील दरवाजा मोडून पडला होता। दोन्ही बाजूच्या खिडक्यांचे लोखंडी ग्रिल उडून 3 ते 4 फूट बाहेर गेलं होतं। फ्लॅटच्या बाहेर 2 पाण्याच्या टाक्याही फुटल्या होत्या। मी महेश खाडीलकर। आज सकाळी 9:30च्या दरम्यान एक जोरदार आवाज झाला आणि तो कशाचा स्फोट आहे हे कळायलाच आम्हाला जवळजवळ 5-10 मिनिटं गेली आणि मग लक्षात आलं की जेव्हा सगळीकडच्या काचा आणि खिडक्या सगळ्या तुटलेल्या दिसल्या तेव्हा त्याची आम्हाला ग्रॅव्हिटी कळाली आणि काय शेजारच्या फ्लॅटमध्ये संपूर्ण नुकसान होऊन सगळ्या खिडक्या, त्याचे ग्रिल्स वगैरे सगळे उडून पडलेले आहेत। पाण्याच्या 3 टाक्या वगैरे जोरदार फुटून सगळीकडे गेलेल्या आहेत आणि आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या अपार्टमेंटमध्ये सुद्धा काचा सगळ्यांच्या फुटलेल्या आहेत। पार्किंगमध्ये लावलेल्या 3 ते 4 गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्याच्या आवाजानं जोरदार, आणि काचा जोरात उडून त्याच्या गाड्यावर पडलेल्या आहेत। जवळजवळ 10 ते 12 फ्लॅटचे सगळ्या काचा फुटलेल्या आहेत सगळ्या।